morning, friends. Good morning, sir. Students, we have learned today my daily routine. माझी दिनचर्या यावर आपण अभ्यास करणार आहोत. Yes, sir. Who is a tell me about my daily routine? माझी दिनचर्याविषयी तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल का? काय असते माझी दिनचर्या? सर, मी सांगते. माझी दिनचर्या म्हणजेच आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जी कृती करतो त्याला दिनचर्या असे म्हणतात. अगदी बरोबर. नंदू, तू थोडक्यात सांगू शकशील का दिनचर्या म्हणजे काय? सर, दिनचर्या म्हणजे सकाळी उठणे, दात घासणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, शाळेत जाणे, खेळायला जाणे, घरची कामं करणे, झोपणे इत्यादी क्रिया आपण दिवसभरामध्ये झोपेपर्यंत करतो याला दिनचर्या असे म्हणतात. व्हेरी गुड. अतिशय सुंदर. आज आपल्याला माझी दिनचर्या म्हणजे माय डेली रुटीन यावर आपल्याला छानपैकी चर्चा करायची आणि हा अभ्यास समजून घ्यायचा आहे. चला तर मग फळ्याकडे बघूया. यामध्ये माय डेली रुटीन माझी दिनचर्या यामध्ये बघा तुम्हाला प्रथमतः एक प्रतीक दाखवलेले या ठिकाणी ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करण्याचं आणि दुसरे शेवटी असं एक प्रतीक दाखवलेलं आहे की संवाद कर म्हणजे कन्व्हर्स म्हणजे आपण या पानावरील असणाऱ्या सर्व चित्रांचं निरीक्षण करून आपल्याला एकमेकांशी संवाद साधायचा आहे. चला आपण पहिले चित्र बघूया. फर्स्ट पिक्चर. नंदू, सांग बरं हे चित्र कोणते आहे? या चित्रात ती मुलगी सकाळी अंथरुणातून उठत आहे. येथे आपल्याला ही मुलगी तिच्या स्वतःविषयीची दिनचर्या आपल्याला सांगत आहे. मग ती काय सांगते ते बघूया. आय वेक अप बिफोर सनराईज म्हणजेच ती सूर्योदयापूर्वी उठते. कधी उठते ती? सूर्योदयापूर्वी. स्नेहा, ती दुसऱ्या चित्रामध्ये काय म्हणत आहे बरं? आय गो टू द टॉयलेट. ती सकाळी उठल्यानंतर प्रातःवेळेला जाते. नंदू, तू पुढील चित्राचं वर्णन कर बरं. तेथून आल्यानंतर ती दात घासत आहे. अगदी बरोबर. आय ब्रश माय टीथ म्हणजे ती स्वतःचे दात घासते. नंतर आय टेक अ बाथ मग दात घासल्यानंतर काय करते ती? अंघोळ करते. नंतर आय वेअर क्लीन क्लॉथ्स. ती स्वच्छ कपडे घालते. कपडे घातल्यानंतर म्हणते ती आय कॉम माय हेअर. मी माझी केस विंचरते. केस विंचरल्यानंतर ती जेवायला बसते म्हणजे आय ईट. नंतर आय गो टू स्कूल. मग शाळेत जाते. ती म्हणते की जेवण झालं की मी वेळेनुसार शाळेत जाते. आय प्ले ऑन द ग्राउंड. ती शाळेतून आल्यानंतर मैदानावर खेळण्यासाठी जाते. आय स्टडी खेळणे झाल्यानंतर ती खूप अभ्यास करते. आय डू हाऊसवर्क. ती आईला मदत करून घरातील कामे करते. आय स्लीप. पोटभर जेवल्यानंतर ती शांतपणे झोपून जाते. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी निरीक्षण करून संवाद साधलेले आहेत. सूर्योदयापूर्वी उठणे आय वेक अप बिफोर सनराईज. प्रातर्विधी आय गो टू द टॉयलेट. दात घासणे आय ब्रश माय टीथ. अंघोळ करणे आय वेक अप बाथ. स्वच्छ कपडे घालणे आय वेअर क्लीन क्लॉथ्स. केस विंचरणे आय कॉम माय हेअर. जेवण करणे आय ईट. शाळेत जाणे आय गो टू द स्कूल. मैदानावर खेळणे आय प्ले ऑन द ग्राउंड. अभ्यास करणे आय स्टडी. घरची कामे करणे आय डू हाऊसवर्क. आणि शेवटी झोपणे आय स्लीप. याप्रमाणे माझी दिनचर्या याचे निरीक्षण करून आपण एकमेकांशी संवाद साधायचा आहे.
येस सर.